आणि शोधत मी मोशी या एरियात आलो. आणि या एरियात येण्याचे मुख्य कारण म्हणजे असे की पुण्यामधल्या बाकी एरियाच्या माध्यमातून हा मी एरिया डेव्हलपिंग एरिया आहे, जो सध्या डेव्हलप होत आहे. त्यामुळे इथे आपल्या बजेटमध्ये स्वस्त, चांगलं, मोठं आणि चांगल्या एरियात असं घर मिळू शकते. आणि जेव्हा मी बघितलं की इथे खूप चांगले असे इंटरनॅशनल स्कूल आसपास 2 ते 3 किलोमीटरच्या सर्कलमध्ये मिळतात, हॉस्पिटलची खूप चांगली रेंज 2-3 किलोमीटरच्या सर्कलमध्ये मिळतात, नाशिक हायवे विथिन 10 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे, स्कूल पण चांगले आहेत. तर त्यामुळे मग मी या एरियामध्ये घेण्याचा विचार सुरू केला. आणि शोधत जेव्हा मी भरपूर प्रोजेक्ट बघितले, त्या प्रोजेक्टमध्ये गंधर्व एक्सलन्समध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे जो प्रोजेक्टचा एरिया आहे तो खूप डिफरंट आहे. म्हणजे असा राऊंड एरिया, असं सरळ किंवा आपण बघितलं प्रोजेक्ट असं नाही आहे. पूर्ण राऊंड एरिया आणि मधोमध ज्या पद्धतीने अम्युनिटीज देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांनी गंधर्व एक्सलन्सने एन्श्योर केलं की प्रत्येक फ्लॅटला सोयीस्कर अशी स्पेस, जागा, एअर, ऊन सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रोजेक्ट बनवण्यात आला. हे माझ्या लक्षात आलं. ते लक्षात आल्यानंतर मी 2-3 लोकांना म्हणजे कॉन्टॅक्ट पण केले की इथे म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम असेल, कारण की बाहेर बघितलं तर नवीन एरियामध्ये येताना सर्व गोष्टीची माहिती घेतलेली बरी असते. तर त्यानंतर जो मला फीडबॅक मिळाला तो खूप छान होता. सोसायटी लोकॅलिटी खूप छान आहे, बिल्डरचा स्टाफचा रिस्पॉन्स खूप छान होता, प्रत्येक गोष्टीत मदत करण्यात आली. स्टार्टपासून म्हणजे बँकच्या कामापासून तर सगळं लिगल डॉक्युमेंट म्हणा, सगळ्या गोष्टीत त्यांनी प्रॉपर पद्धतीने सगळं सांगितलं. आणि त्यानंतर आम्ही विचार केला की सगळ्या आपल्या गोष्टीत बसवल्या, बजेटमध्ये बसवल्या, तर आपण या फ्लॅट बुक करूया. आणि बुक केलं. आल्यानंतर पजेशन ज्या टाईमला त्यांनी सांगितलं होतं त्याच्या 2 महिने अगोदर मला पजेशन मिळालं, त्यामुळे मी खूप हॅपी आहे. कसं त्यामुळे आपल्या म्हणजे जो रेग्युलर खर्च असतो त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करायला रोटीनमध्ये यायला मला थोड्या 2 महिन्यांनी जास्त लवकर येऊ शकतो. आणि आल्यानंतर सगळ्या गोष्टी मी बघितल्या. इथे आल्यानंतर दोन महिन्यापासून मी इथे राहत आहे. 2 महिन्यात मला कळले की कोणत्या पद्धतीने ज्या गोष्टी मला प्रॉमिस करण्यात आल्या होत्या त्या सर्व गोष्टी बिल्डरनी फुलफिल करण्यात त्यांनी 100% त्यांचा योगदान दिलेलं आहे. तर त्यामुळे मी खूप खुश आहे, आनंदी आहे आणि होप सो की बाकीचे सर्व पण या गोष्टीवर लक्ष देऊन समोर येतील. वेलकम. थँक्यू.